तर जय शिवराय मित्रांनो, आत्ता फायनली आपला ट्रेक चालू झाला आहे. पण बघू शकताय ही अशी पाण्याची टाकी दिसेल तुम्हाला. पाण्याच्या टाकीपासून एक सरळ पायवाट गेली, तिथूनच ट्रेक चालू होतं आहे. आणि आपण आपली गाडी इथे लावली या गावात, व्याजवाडी गावाचं नाव आहे. एका काकांना आपण रस्ता विचारलेला, त्यांनी सांगितलं गाडी इथंच लावा. इथूनच सरळ सरळ रोड चालू होतो ट्रेकसाठी आणि तुमची गाडी सेफ पण राहील. आता थोडं एक 5 मिनिट लांब आहे इथून, पण ठीक आहे, गाडी सेफ राहणं महत्त्वाचं आहे. आणि आपला ट्रेक आपण चालू केला आहे. आपल्यासोबत आज आहे शंभू. शंभू, तुझं नाव काय? शंभू शेजवळ. आदित्य शेजवळ कोण आहे? आपण शंभू का म्हणतो तुला? पप्पा नाव. हा पुढं दिसतोय आपल्याला वैराटगड, विराटनगरीचा आरक्षक. विराटनगरी म्हणजे पूर्वीची वाई. शिलाहार राजा भोज ह्याने या किल्ल्याचं बांधकाम केलेलं. या एरियात आसपास खूप गड आहेत, जसं एक पांडवगड पण एक आहे, आणि असे बरेच छोटे मोठे गड आहेत जे या प्रदेशाचं रक्षण करण्यासाठी बांधले गेले होते. इकडे बघू शकताय, इकडे आपल्याला वाई पण दिसेल. इथं तुम्हाला दिसत असेल मध्ये एक मोठं आंब्याचं झाड आहे, तिथं आपण आपली गाडी लावली. तिथून आता हा ट्रेक स्टार्ट केला आहे. आता इथंपर्यंत तरी रस्ता सरळ सरळ आहे, तर मधून कुठेतरी तिरकी वाट जाते असं सांगितलं काकांनी. ती वाट लक्षात ठेवा बोललेत, कारण जर सरळ सरळ चालत गेलो तर मध्ये जाऊन अडकू शकतो आपण. अडकू शकतो म्हणजे इथं तुम्ही बघू शकता एक खडे दगड आहेत, डोंगर सगळा खडा आहे. तिथून वर पण चढता येणार नाही आपल्याला जर सरळ सरळ चालत गेलो तर. तो पॅच दिसत असेल तिथं अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक तिरकी वाट जी सांगितली काकांनी ती लक्षात ठेवली पाहिजे, आपल्याला बघितली पाहिजे, शोधली पाहिजे. आणि आता उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे माणसं पण जास्त नाही, कोणच नाही आहे. दोघंच आहे आम्ही सध्या. काकांना विचारलं तर म्हणले कोण नाही आहे तिकडं. पावसाळ्यात आले तर येतात पर्यटक, नाहीतर बाकी कोण येत नाही. ट्रेक वाटत होता त्याच्यापेक्षा जरा जास्त अवघड दिसतोय. पूर्ण खडा डोंगर चढायचा इथून, आणि काकांनी सांगितले 2-2.5 तास तरी जातील उन्हामुळे. लेट्स सी. बरोबर की, बघ की त्या आंब्यापाशी आपण गाडी लावली तिथनं जण आपल्याला सरळ इकडं दाखवलेलं सागवानाची झाडं. आणि सागवानाच्या झाडाच्या इथून तिरकी वाट आहे बोललेलं तो. चला शोधूया वाट. तो फाइनली हमें वो वाट मिल गई है जिसका जिक्र उन अंकल ने किया था. थैंक गॉड वो मिल गया. तर चला मंडळी, आपण आता निर्धास्तपणे या वाटेवर चालू शकतो. कन्फ्युजन नाही होणार होता. तेच त्यांनी सांगितलं होतं सागवानापासून आहे वाट आहे. आणि डोंगर खडा असल्यामुळं अशी तिरकी वाट आहे, म्हणजे बरोबर आहे. खडा डोंगर सरळ सरळ चढणं किंवा उतरणं अजून जास्त अवघड आहे. आणि तुम्ही बघू शकता पायऱ्या चालू झाल्यात आता, पायऱ्यांसारखं थोडं थोडं स्ट्रक्चर, म्हणजे आपण योग्य वाटेवरती आहोत. चला, ॲटलिस्ट वाट तरी नीट आहे. म्हणजे वाट शोधायचा त्रास होणार नाही जास्त तुम्हाला. आम्हाला वाटलेलं आता कोण जास्त येत नाही, काय नाही, वाट असेल नसेल. कारण हे तुम्ही बघू शकता आता उन्हाळा असल्यामुळे पानांची गळती चालू झाली सगळी, आणि सगळे पानं वाटेवरती वगैरे पडलेले असतील असं वाटलेलं, पण नाही, वाट बऱ्यापैकी मोकळी आहे. मित्रांनो, ट्रेक खरंच अवघड आहे. जेवढा वाटत होता त्याच्यापेक्षा जरा जास्त अवघड आहे. कारण लास्ट ट्रेकमध्ये आपण गेलेलो दातेगडला. तो ट्रेक खूप खूप इझी आहे. 10 ते 15 मिनिटाचा ट्रेक आहे. ट्रेक पण असं म्हणता येणार नाही, कुठं असं चढायला वगैरे लागत नाही. सरळ सरळ 10 मिनिटाचा रोड आहे. थोडाफार घनदाट एरिया आहे, जंगल टाईप, ते पण 5 ते 7 मिनिटाचा.
बाकी पूर्ण सरळ सरळ ट्रेक आहे. त्या मानानं हा ट्रेक खूपच अवघड आहे. अजून बघू शकता किल्ला तिथं वर आहे. चला आता आपण आता इथं जवळजवळ अर्धा किल्ल्यावर आलेलो आहे. आणि शेवटी आता काकांनी सांगितलेला रेफरन्स आपल्या लक्षात आला आहे. आत्ता कुठे गेला झेंडा? आत्ता तर दिसत हा तो. हा इथं तुम्हाला जर दिसत असेल तर इथं एक बारीकसा झेंडा आहे, बरोबर मध्ये बघू शकता तुम्ही. त्या झेंड्यापर्यंत तिरका रोड आहे इथून पुढून, जसं काकांनी सांगितलेलं. म्हणजे आपण बरोबर वाटेवरती आहोत. चला लवकरात लवकर किल्ल्यावरती पोचूया. शंभू आपला थकलेला आहे आणि माझा पण स्टॅमिना संपत आलेला आहे. खूप दिवसांनंतर एवढा अवघड ट्रेक केला आहे. काल पण एक ट्रेक ऑलमोस्ट केला आहे आपण. ते गावातलं देवळ आहे इंचबाईचं, ते काय अर्धा तासाचा डोंगर आहे चढायला. हा त्याच्यापेक्षा ऑलमोस्ट डबल वाटतंय, डबलच आहे ना. आणि खडा डोंगर आहे त्यामुळे थोडा जास्त त्रास होतोय. चला भेटूया वरती किल्ल्याच्या. आता ऑलमोस्ट आता डेड एंड लागल्यासारखं आहे, पण काही ना काहीतरी करून जुगाड करत आपल्याला त्या झेंड्यापर्यंत पोचलं पाहिजे तिकडे. चला बघूया. वाटच आहे का काय? आपल्याला वाट गावलेली आहे. अशा तऱ्हेनं आपला ब्लॉगर अथर्व बोलाय वाट गावलेली आहे. चला बघूया. बघितल्यावर थोडा दिलासा मिळाला आहे, कारण यूट्यूबला मी बघितलं त्या व्हिडिओत इथून वाट होती. तर चला फायनली आपण असं बरोबर रस्त्याला तर आहे, बरोबर आहे वाट. पायऱ्याच आहेत सगळ्या तुम्ही बघू शकताय. जय जय भवानी, जय शिवाजी. रिस्क घेतो रिस्क खेळाला. चला ही वाट तर आहे. चल झेंड्यापाशी जायला पाहिजे असं काय ना, आपल्याला किल्ल्यावरती गेल्याशी मतलब. जिथून वाट दिसेल तिथून जायचं. हां काय आता जाताना आपल्याला लोकेशन माहिती आहे का? त्या आंब्यापाशी जायचं आहे आपल्याला. तिथल्या तो आंबा दिसत असेल खाली तुम्हाला एक मोठा, गावाच्या जे स्टार्टिंग आहे इथं, बरोबर इथं. तिथं आपण गाडी लावली, तिथं जायचं आहे आपल्याला. फायनली आपण आता 75% गड सर केलेला आहे. इथं वरती आलेलो आहे. आणि एक खाली गाव दिसत असेल व्याजवाडी, तिथं आपण गाडी लावली. पाण्याची सिस्टीम इथं लई भारी आहेत. कॅनल जाताना पोहून जाऊया आपण, वेळ तेवढंच रिकव्हरी बॉडीची. आणि ही ती वाट जी त्या झेंड्याकडे सरळ घेऊन जाते आपल्याला. चला इथून थोडं काळजीपूर्वक जाणं गरजेचं आहे, कारण वाट खूप छोटी आहे. एकतर गवत वाढलं आहे, गवतामुळे जिथं रस्ता खड्डे बघा, खड्डे आहेत मध्येच, ते दिसत नाहीत. मित्रांनो जवळजवळ पाऊण तास, 1 तास झाला ऑलमोस्ट आपण गड चढतोय. आणि तरी पण अजून 15-20% राहिला आहे. थोडा एक ऊन खूप असल्यामुळे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया वॉटर ब्रेक. शंभूला पण पाण्याची गरज पद्धतीनं बघू शकता. बारीकशी पायवाट आहे, या पायवाटावरून आपण आता चाललोय. आणि इथंच वर एक झेंडा आहे, ते झेंडा आपलं टार्गेट होतं. आणि अशा रीतीने फायनली आपल्याला झेंड्याचं दर्शन झालेलं आहे, ज्या झेंड्याची आपण आतुरतेनं वाट बघत होतो. खूप बिकट वाट आहे. चढताना तर ठीक आहे, पण उतरताना अजून जास्त खराब हालत होणार आहे. अजून वर आहे एवढंच. हे तुम्ही बघू शकता वैराटगडचा बोर्ड फायनली दिसलेला आहे आपल्याला. आणि झेंडाची जी आतुरता होती.
आपला प्रवास असा या झाडीतून जंगलातून खाली ज्या दिसत असेल छोट्या छोट्या वाटा तिथून ती पाण्याची टाकी आणि ते मोठं आंब्याचं झाड एवढा प्रवास होता आपल्याला. आणि या प्रवासाला आत्तापर्यंत आपल्याला 1 तास लागलेला आहे मित्रांनो. आणि अजून अर्धा तास तरी जाईल असं वाटतंय वरती, कारण इथं थोडा ब्रेक घेऊन आपण मग पाणी वगैरे पिऊन थोडं मग जाणार वर. हा इथं समोर वैराटगड हा बोर्ड तुम्ही बघू शकता. चला पुढे चला. हा आपला दिसू लागला वैराटगड. इथपर्यंत यायला आपल्याला 1 तास लागला आहे. आणि साधारण तसं बघायला गेलं तर अजून अर्धा ते पाऊण तासाचा ट्रेक बाकी आहे आपला. माझ्या आयुष्यातला आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्रेक आहे हा. तोरणाचा पण ट्रेक केला आहे मी, पण तेव्हा पण एवढा तास नव्हता झाला जेवढा या ट्रेकला झाला. मे बी उन्हाळ्यामुळं पण असेल, और बरेच दिवस काही ॲक्टिव्हिटी नाही, ट्रेक नाही कुठला मोठा, त्यामुळे पण असू शकतं. पण ट्रेक तर खूप अवघड आहे हा. मी राजगड ट्रेक केला आहे, तोरणा पण केला आहे, पण त्यावेळी पण एवढा त्रास नव्हता झाला मला जेवढा आत्ता या वैराटगडच्या ट्रेकला होतं आपल्याला. अशा तऱ्हेने तुम्ही पाहू शकता वाट किती अवघड आहे. आत्ता समजतंय की आपल्या महाराजांनी काय केलं असेल. महाराजांचा इतिहास जेवढा वाचायला सोपा वाटतो तेवढा सोपा नाही. जो पुस्तकात लिहिलेला आहे तो वाचताना फार मजा वाटते, पण परंतु एक गड आपल्याला सर करताना इतका त्रास होतो. महाराजांनी त्यांच्या आयुष्यात 350पेक्षा जास्त किल्ले जिंकले. आज आपल्याला समजतंय महाराजांनी आपल्या धर्मासाठी काय केले. तुम्ही पाहू शकता किती खडतर वाट आहे ते. ही अशी वाट आपण निघालेलो आहोत अशा वाटेने. मित्रांनो, ही वरती आपल्याला किल्ल्याची तटबंदी बुरुज दिसतोय. या वाटेने आपण आता वर आलेलो. इकडून गाड्याच्या लेफ्टला बघितला तर ही वाट आहे. ही एक वाट जाते सर, एक चोर वाट आहे किल्ल्यावर जी आता पडलेली आहे एकदम, पण ती या असं गडाला पूर्ण वळसा घालून अशी खालून इथंच येऊन मिळते. आणि ही वाट ती जी आहे ती आपल्याला मेन प्रवेशद्वाराकडे घेऊन जाते. मित्रांनो, प्रयत्न करूयात आपण तुम्हाला आतलं दाखवण्याचा. मी आत नाही जाणार आहे, मी सेल्फी स्टिक मोठी केली. तुम्ही बघू शकता इथं ही अशी गुहा आहे, जास्त आत नाही आहे, एवढीच आहे. हे तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, लक्ष्मी मातेचं मंदिर आहे. मी आता आत नाही जाणार आहे कारण शूज घातलेत आपण, त्यामुळे आत नाही जाऊ शकत. त्याचं एवढं मंदिर आहे इथं, छोटंसं मंदिर आहे, असं जुन्या काळातलं आहे, आता बऱ्यापैकी पडलेलं आहे. आणि दगड वगैरे नंतर आता व्यवस्थित सुस्थितीत लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे तुम्ही बघू शकताय किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचा रस्ता. मुख्यद्वारे दाखवतो, बोर्ड पण लावलेला आहे, लिहिलेला आहे दगडावर मुख्य प्रवेशद्वाराचा रस्ता. आणि हा आहे मित्रांनो किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार, मुख्य एंट्रन्स. इथून चला आत प्रवेश करूया.
मित्रांनो, आपण आता किल्ल्याच्या वरती आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण किल्ला मोकळा आहे. सध्या उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे ऑब्व्हियसली कोणी येत नाही किल्ल्यांवर. आपण पावसाळ्यात पण एक ट्रेक करूया. पावसाळ्यातला व्ह्यू विथ ड्रोन शूट करूया. आपण ड्रोन पण घ्यायचं आपल्याला, जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये पण बोललेलो, ते ड्रोन पण घ्यायचं आपल्याला. हे शेजारी तळं तुम्ही बघू शकताय. आत्ता एवढा उन्हाळा असून पण तळाला भरपूर पाणी आहे, पण पिण्यासाठी वापरलं जात नसावं. एक बेडूक मासे वगैरे छोटे छोटे दिसते. हे बघू शकता दोन्ही साईडला पाणी साठवण्यासाठी केले. या साईडला पाणी आहे बऱ्यापैकी. इथं खडक असल्यामुळं पाणी झिरपत नाही आहे जास्त, पण इथं माती असल्यामुळे इथलं पाणी झिरपून गेलं आहे. भेगा पडल्यात जमिनीला आता तुम्ही बघू शकता इथं. आणि आयकॉनिक झाड, जे पावसाळ्यात लोकेशन खूप छान दिसते. इथं फोटोज वगैरे सगळी हिरवळ असते, पाणी असते इथं, पूर्ण पाणी भरलेलं असतं. पाण्याचे टाके या साईडला पण तुम्ही बघू शकता. 2-3 पाण्याचे टाके दिसले आतापर्यंत आपल्याला. या इथं पाण्याच्या तलावाला जास्त पाणी आहे बाकीपेक्षा. एक तर पूर्ण सुकलं आहे, एक थोडं सुकत आलं आहे ऑलमोस्ट. आणि इथं तुम्ही बघू शकता याला थोडं जास्त पाणी आहे, पण पाणी पिण्याच्या कंडिशनमध्ये तर अजिबात नाही आहे. खूप शेवाळं झालं आहे, याला ऑलमोस्ट पिवळं झालं आहे पाणी. आणि समोर आपल्याला दिसतंय शंभू महादेवाचं मंदिर. ऊन येतंय थोडं, त्यामुळे आपण सध्या आता जाऊयात मंदिरातच थोडा वेळ विश्रांती घेऊयात, पाणी वगैरे पिऊयात आणि पुन्हा एकदा एक्सप्लोअर करूयात. वरती लाईट वगैरे आली म्हणजे नक्कीच इथं माणसं राहत असणार आहे असं वाटतं मला. अशा तऱ्हेनं आपण जरा विश्रांती घेतलेली आहे आणि आता गड परत फिरण्यासाठी आपण सज्ज झालेलो आहे. हे महादेवाच्या मंदिरा शेजारी हे एक दिसतंय, ते आपण पाहूयात. इथे एक मंदिर आहे, छोटा नंदी दिसतोय. समोर एक मंदिर छोटंसं, म्हणजे आता पडक्या अवस्थेत आहे. हे आपलं शंभू महादेवाचं मंदिर, जिथं आपण आता 20-25 मिनिट विश्रांती घेतली जरा, कारण जिममध्ये कालच लेग सेट मारला आणि आज आपण आलो ट्रेकला. काल पण सकाळी ट्रेक केला आहे आणि आता उतरताना जास्त त्रास होईल असं वाटतंय मला. म्हणजे आपण जो पहिला टर्न घेतला होता ना, तिथून इथं आलो असतो जर डायरेक्ट सरळ सरळ आलो असतो. मी मॅपवर एक ट्रेक स्टार्ट पॉईंट बघितला होता बघा आपण, तो तिकडून इथं आलो असतो डायरेक्ट. तिथं कुठंतरी गाडी लावायला लागली असती आणि असं या डोंगरावरनं चढत चढत टेकड, या टेकडावरनं इकडं तो सोपा पडला असता, पण आपल्याला आता माहीत नसल्यामुळं आपण तिकडून आलो. हा समोर दिसतोय NH-48. हा असा गेला इथून, भुईंजमधून पुढे गेला. आता गोप्रोमध्ये तुम्हाला दिसत असेल की नाही माहीत नाही, पण पॉसिबल असेल तर झूम करूया नंतर व्हिडिओ एडिट करताना. तो असा नाही NH-48 आहे, जिथून आपण स्टार्टला व्हिडिओ काढलेत बाईकवर. हे मंदिर आपल्याला दिसत होतं हायवेवरून. तटबंदी याची जास्त हायटेड नाही आहे, बघितली तर तुम्ही एवढीच आहे. एक साधारण 6 ते 7 फूटच तटबंदी आहे. बाकी सगळं नॅचरल किल्ल्या म्हणजे खडकच आहे. जसं आपण दातेगडला बघतो नैसर्गिक तटबंदी,
तशीच आहे या किल्ल्यावर सेम. ही ॲक्च्युअल तटबंदी जर बघितली बाहेरच्या साईडून 15 मॅक्सिमम 10-15 फूटच हाईट असावी हिची, जास्त नाही आहे. किल्ल्याचे अवशेष बघू शकता तुम्ही, सगळे पडलेले आहेत सध्या, कारण तसा खूप जुना किल्ला आहे हा, 11व्या शतकातला आहे साधारण. शिलाहार राजा भोज याने या किल्ल्याचं बांधकाम केलेलं. या वाईच्या एरियातले खूप किल्ले बांधले त्याने. विराट नगरी जे आता वाई म्हणतो आपण, त्यातलाच अजून एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे पांडवगड. त्याचा पण ट्रेक करूया आपण नेक्स्ट टाईम. तो पण असाच असणार आहे किल्ला, भव्य. समोर वाड्याचे अवशेष दिसत आहेत आपल्याला, जे आता पूर्णपणे पडलेत. हे सगळे वाड्याच्या अवशेषाचेच दगड आहेत. आणि आता गवत खूप वाढलेलं होतं, त्यामुळं बहुतेक पेटवलेलं दिसते. जसं की आपण बोललेलो वाड्यांचे अवशेष, तोच बोर्ड आहे इथं, सरदारांचे वाडे. हे सगळे वाड्यांचेच अवशेष आहेत, ते आता पूर्णपणे पडलेले आहेत. एकेकाळी या साम्राज्याचा रक्षक असलेला हा किल्ला आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे भग्नावस्थेत आहे. सगळे अवशेष पडलेत. किल्ल्याची तटबंदीचा पण खूप प्रमाणात ऱ्हास झाला आहे. समोर एक काहीतरी दिसतोय बोर्ड आपल्याला, तिथे बघूया. आपल्याला चोरवाट पण शोधायची, अजून एक चोरवाट कुठं आहे ती पण शोधूया. चला बघूया. ही ती चोरवाट, जिची आपण वाट बघत होतो मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे पडलेली आहे सध्या, बंद झाली ऑलमोस्ट. तुम्ही बघू शकता उतरणं तर खूपच डेंजरस आहे आता सध्या. उतरलं तरी परत वर चढणं खूप अवघड आहे. जर खाली उतरलो तर परत वळसा घालून मेन दरवाजातूनच वरती यायला पाहिजे आपल्याला. किल्ल्याच्या आता एक्स्ट्रीम टोकावर आलो आपण, अपोजिट साईडला, ज्या साईडून वर आलो होतो त्याच्या एकदम अपोजिट साईडला आलो आता. आणि इथं निवडुंगाची झाडं जास्त दिसतात, झुडपं. तर बोर्ड तर आहे, पण काय लिहिलंय, काही लिहिलेलं नाही. जे लिहिलेलं होतं ते गेले वाटतं, फाटलेलं किंवा. इथून पण वाट आहेत भरपूर, खाली दिसू शकते अशा पायवाट आहेत, ज्या वेगवेगळ्या बेस विलेजमधून ज्या वरती येतात किल्ल्यावर, त्या वाट आहेत त्या. तर आपला परतीचा प्रवास आपण आता चालू करतोय. गड ट्रेक अवघड आहे खूप, म्हणजे ॲटलिस्ट ज्या वाटेनं आम्ही आलो ती तरी वाट डेंजरस आहे. बाकी पण वाटा आहेत अजून 2-3, पण त्या वाटा ज्या मागाशी व्हिडिओमध्ये जसं दिसलं आपल्याला, त्या म्हणजे लांब आहेत. साधारण 4 किलोमीटर, 3 ते 4 किलोमीटर तरी असणार आहे तो पायवाटेचा ट्रेक. पण तो थोडा सेफ आहे, एवढा रिस्की नाही आहे जेवढा आम्ही आता आलो आहे. तो पॅच खूपच रिस्की आहे, आणि उतरताना तर अजूनच रिस्की होणार आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही हे व्याजवाडीमधून येऊ नका. जर सेफली यायचं असेल, फॅमिलीसोबत येणार असाल, किंवा म्हणजे पावसाळ्यात वगैरे आला तरी हे व्याजवाडी गावातून येऊ नका. जर दुसरे जे रोड आहेत, दुसऱ्या वाटा आहेत, तिकडून या. त्या वाटा कुठल्या आहेत ते पण सांगतो मी तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सवय असते, आमचं जास्त उतरण्यात